जाऊ दे, आमचं आम्ही बघून घेऊ। उद्या जायचं काय आणि आज रात्री काय? एका रात्रीनं काय फरक पडणार आहे? आम्ही आत्ताच जाणार आहे। असं काय करतेस माधुरी? अहो अहो तुम्ही तरी सांगा ना, पावसा पाण्याची कुठे जातील पोरं? असा हट्टीपणा का करताय सगळे? हे बघ, मी हट्टीपणा अजिबात करत नाही। मी त्यांना सांगितलं रात्र आहे, राहा, जेवा, उद्या सकाळी जा, पण त्यांना आज जायचंय। पण उद्या तरी कशाला? अभिला येऊ दे, शांतपणे बसून चर्चा करू ना आपण। विपुल, आप नहीं जाओगे? आई मला जाऊ देत प्लीज। मेघना, ती दोघं गेली की दार लावून घे नीट, मला झोपायला जायचं। बाबा, असं काय करताय? माधुरी, माधुरी तुला माझी शपथ आहे, तू जाणार नाहीयेस। आई, माधुरी, तू प्रेग्नेंट आहेस? शोभत, म्हणजे मी मावशी होणार आहे? आजोबा, अहो आता तरी हसा ना। चला चला, दोघींना झोप नाही का आली? चला झोपायला चला आता। बघितलं, सवयीने ना माई झोपायला पाठवतो ना माई। अगं रिया शमिका होत का आम्ही असं दटावून झोपवायला? तुला झोप आली ना, जाऊन झोप आणि हिला पण घेऊन जा। नाही मामा, मी जाते बाई झोपायला। नाही, आणि झोपण्याच्या आधी शमिकाला फोन करते, नाही तर स्वस्थता नाही मिळायची। चल ग चल। माई नाही, मी नाही, मोठ्यांच्या गप्पा ऐकायच्या नाही। चल लवकर। सो इम्पॉसिबल। बघ ना, दमली असेल। बाकी बोल, आणखीन काय? अगं सुभाष कसं आहे? मागचे पाढे 55, अजिबात बदललेला नाही। काय आहे, काळा परत्वे भिंतीवरचे रंग फिके पडतात, माणसाचा स्वभाव नाही ना। काळ्या कातळासारखा आहे सुभाष। आपलं डोकं फुटेल पण त्याला पाझर फुटणार नाही। अगं इतकं काय झालंय? अगं तू मला सांग, या महागाईच्या काळात त्याच्यावरती 3-3 मुलांची जबाबदारी आहे। आता मास्तरकीवरती संसार चालू शकतो का? मी त्याला म्हटलं की तू घरी ट्युशन्स का घेत नाहीस? मला काय म्हणाला असेल? मला म्हणाला, माझं घर हा काही शिक्षणाचा बाजार नाहीये, ज्ञान मंदिर आहे। नाही म्हणजे तुला पैसे कमवायचे नाहीयेत, नको कमवूस। माझ्या लाईफस्टाईलवरून मला सारखे टोमणे मारतो ग। दरवेळेला एकदा तरी ऐकवतो, पैशाच्या छनछनाटात आपल्या माणसांचे आवाज ऐकू येईनासे होतात। अगं अभिजित, त्याचा मुलगा, तो पण तसाच आहे का? अजिबात नाही। अभिजित स्मार्ट आहे, हुशार आहे, आणि विशेष म्हणजे त्याच्यात एक स्पार्क आहे, काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे। खूप सिन्सिअर आहे मुलगा आणि विश्वासातला आहे। म्हणूनच मी तुला म्हणते ना की शमिका त्याच्याबरोबरती आहे ना, डोंट वरी। गॉड, आय एम रिअली वरीड। नाही म्हणजे कसा प्रवास करत असतील दोघं? अगं शमिकाला सवय नाही ना, किती गर्दी असते माहिती ट्रेन मध्ये। कशी झोपली असेल रात्री, कुठे झोपली असेल? आधीच का नाही सांगितलं? ते म्हणजे मी जेव्हा आला तेव्हा टेन्शन वाटलं मला, मग म्हटलं नंतरच सांगू ना। नंतर कशाला? पाहिलत ना, बातमी ऐकल्यावर सगळं टेन्शन कसं निघून गेलंय। मी आजी होणार आहे,
आणि हे आजोबा. असो, जरी ही चांगली बातमी असली तरी आयुष्यात वाईटही काहीतरी घडलंय. आई, मला खरंच नाही वाटत आम्ही इथे राहावं. अगं, असं काय करतेस माधुरी? इतका त्रास नको करून घेऊस. तू आता आई होणार आहेस, शांत राहायला हवंस तू. आणि खरं म्हणजे या बाळासाठी सगळ्यांनीच आता जरा शांत राहायला हवंय. ना तुझ्या खोलीतलं सामान आलं. ताई काही दिवस राहील तिथे. पाहिलंस? अगं, समोरून सांगणार नाहीत, पण पोटात माया आहे ग त्यांच्या. तुम्हाला वाटतात ना तसे वाईट नाही आहेत ते. जा, तुझं सामान माझ्या किंवा दादाच्या खोलीत आलं. विपुल, राहाल ना इथे? सॉरी माधुरी. सॉरी बा. जाऊ द्या हो, उन्हाळे पावसाळे असायचेच. संसार म्हटला की चढ उतार हे आलेच. वाईट बातमीनंतर इतकी चांगली बातमी दिली आहे देवानं, त्याच्या मनात नक्की काहीतरी असेल. निदान आज आपण सगळे एकत्र इथे आहोत, हो की नाही? जा, सामान घेऊन आत जा. मी जेवण गरम करते. भूक लागली असेल ना? फायनली आपण मुंबईला पोहोचलोय. चला निघायचं आपण. हो, फक्त एकदा मम्माला एक फोन करून घेऊ मी प्लीज. या शुअर. ओके. हॅलो. हॅलो. शमी, पोचलीस ना मुंबईत? फायनली. खूप दमले ग मम्मा. कधी एकदा घरी येईन असं झालंय मला. अगं आई, नीना आत्याने कार पाठवली आणि नसती तरी आलो असतो टॅक्सीनं. किती काळजी करतेस का? अगं आई आहे मी तुझी, मी काळजी करणारच. हे सगळं ना आत्ता नाही कळणार तुला. ओके, लेट मी टेल यू समथिंग. ते सगळं जाऊ दे आणि तू घरी ये आधी. या मम्मा, खूप भूक लागली आहे मला. गरमागरम पोहे करू तुझ्यासाठी, तुझ्या आवडीचे, नारळ आणि कोथिंबीर घालून. चालेल ना? काहीही चालेल. आय एम ऑन माय वे. ठेव फोन. कम सून बेबी, वी ऑल आर वेटिंग फॉर यू. ओके, बाय. फायनली हा लांब लचक प्रवास संपला अशुदी. आता एक वेगळा प्रवास सुरू होईल. जयला भेटून त्याला जाणून घेण्याचा. आणि त्याही पेक्षा कठीण प्रवास तर वेगळाच आहे. तुझ्यासोबत काय झालं होतं हे जाणून घेण्याचा. मी एकटी शोधूच शकते ग, पण तरीही या प्रवासात मला कुणाची साथ मिळेल का ग? Shall we move? हरीश, पेपर.
मॉर्निंग बेटा. मला सांग, तू रोज सकाळी एवढ्या लाऊड म्युझिक वरती एरोबिक्स करतेस? व्हॉट? रोज सकाळी? फॉरगेट इट. नीना आंटी, मी रोज रात्री लेटेस्ट मूवीची DVD बघून झोपते. आता 3 तर कसेही वाजतात मला झोपायला. आणि रोज सकाळी लवकर उठायला मी काय शमिक आहे का? आणि कसंही म्हणजे मला मूड असेल तेव्हा मी करते एक्सरसाइज. आता प्रत्येक गोष्ट रेग्युलर करायला मी काय शमिक आहे का नीना आंटी? आणि म्युझिक? यप, ते तर मला याहीपेक्षा लावड लागतं. आता प्रत्येक गोष्ट विचार करून सॅक्रिफाईस करायला मी काय शमिका नाहीयेस तू. यू गॉट मी. थँक गॉड, जयचं लग्न शमिकाशी ठरलं, हिच्याशी नाही. या, यू सेड समथिंग? नाही नाही, नॉट एट ऑल. यू कॅरी ऑन. आय एम सो सॉरी आय डिस्टर्ब यू. या आंटी, जय कुठे? मी त्याला पण बोलवून आणते. रिओ, मुलांच्या खोलीत जायचं नाही. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. ओ, यू एक्सरसाइजिंग? गुड. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आत्ताच सुभाषचं घर पाहिलं. तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. काहीही बदल नाही, तसंच आहे सगळं. ऑब्व्हियसली. बघ ना, त्याचं घर आपलं घर किती फरक आहे की नाही. हा सगळा विचारसरणीचा फरक आहे, बाकी काही नाही. ट्रू. ए बरं, मला सांग, नाश्त्यात काय घेणार आहेस? आंटी, जयला बोलवा ना. अगं, तो सुद्धा उठला नसेल ना अजून. त्याला सुद्धा झोपायला खूप उशीर झाला असेल. म्हणजे उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत होता ना, म्हणून लेट हिम रेस्ट ना बेटा. माधुरी, थांब, खाली ठेव बादली. अगं कशाला हात आणलेस कपडे? आत्ताच वाळत घातले होते मी. अगं, पाऊस यायला लागला, कपडे भिजत होते म्हणून काढले. आणि प्लीज आता ओझं उचलू नकोस. अगं ठीक आहे, सुरुवातच आहे. थोडंसं काम केल्याने काही बिघडत नाहीये. आई कोण आहे? मी का तू? थोडंसं जास्त कळत असेल ना मला. आणि आमच्या काळी मोठ्या माणसांनी सांगितलेलं ऐकायची पद्धत होती. अच्छा, म्हणूनच तुम्ही तुमच्या अपेक्षा आमच्यावर लादता ना. काय चुकलं त्यात? हां, काय चुकलं त्यात? नाहीतरी तुला सोयीचं असेल तेवढंच ऐकायला येतं ना. आज जाऊन कोथिंबीर चिर. अभि येईल एवढ्यात, त्याला नारळ आणि कोथिंबीर आवडते पोह्यांवर. हां, आणि किती वेळ आत्याच्या घराकडे बघत बसणार आहेस? हां, आई अगं, पाहुणे आलेत आत्याकडे. मग स्टायलिश कपडे घातलेत ग त्यांनी. आम्हाला बाहेर सोड, पण घरातही असे कपडे घालू देणार नाहीत बाबा. काय करायचे कपडे? एक मिनिट इकडे. काय? अगं, हे काहीतरी मार्केटमधनं आणलंय बाबांनी. तुला द्यायला सांगितलं होतं, मी विसरले. काय आहे? काय माहिती. अगो बाई, केशर. केशर बाबांनी आणलंय? हो, तुझ्यासाठी. हे केशर घालून दूध प्यायलं ना की होणारं बाळ गोरं गोरं होतं. पाहिलंस, अशी आहे त्यांची माया. फक्त त्यांना बोलून दाखवता येत नाही ग. आणि असंही शब्दांपेक्षा कृतीतूनच बोलावं माणसाने. मला कळते ग त्यांची माया. म्हणायचे, माझी लेक माझा अभिमान आहे. तुला सांगतो विभा, माझे सगळे आदर्श ती स्वतःच्या वागण्यातून जिवंत ठेवणार आहे. तू तुझ्या लग्नाचा एवढा मोठा निर्णय त्यांच्या मनाविरुद्ध घेतलास. त्यांनी आतून मोडून गेले ग ते. पण तरीही तुझ्याबद्दल जे वाटतं ते अजून ओसरून नाही गेलंय. तसंच्या तसं आहे. जाऊ दे, आत्ताच कळणार नाही तुम्हाला आईबापांची माया. त्यासाठी आईबाप व्हावंच लागतं. ओ बेटा, आय कांट टेल यू शमी, आजपर्यंत मला इतकी काळजी कधी कशाची वाटली नव्हती ग. देवाची कृपा म्हणून तू सुखरूप परत आलीस. थँक्यू सो मच. नीना मला म्हणालीस की
अभिजित बरोबर आहे, मग कुठलीही काळजी करण्याची गरज नाही. शी वॉज सो राईट. थँक्यू वन्स अगेन. अगं हे काय? अगं काय नाही मम्मा, थोडं बांगड्या लागल्या, खर्चटलं मला थोडंसं. अगं पण अगं थँक्स अभि. जय गेला कुठे हा मुलगा? शी, त्या रियाला हसण्यात काही पॉइंट आहे का? आमचा मुलगा तसाच. किती पसारा आहे सगळीकडे. हरीश, ही रूम जरा लवकर साफ करून घे. कुठे गेलाय, काय करतोय? बाहेर सगळ्यांना काय काय कारण सांगायची देवास ठाऊक. जय अभिजित. हा बोल, काय झालं? थोडे पैसे हवे होते रे. मी पाठवलेले पैसे मिळाले नाहीत का? मिळाले, पण थोडे आणखीन लागतील. ठीक आहे, मी अकाउंट मध्ये जमा करतो. ओके. आणि हा, पुढच्या वेळेस तू मला फोन करू नकोस. मी तुला कळवत जाईन काय ते. माझ्याऐवजी दुसऱ्या कोणी फोन उचलला तर प्रॉब्लेम होईल. ओके? अभि, हे असं किती दिवस लपवणार आहेस तू घरच्यांपासून? बघू, जमेल तेवढे दिवस. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ती वेळ निघून गेली की सगळंच बिघडतं. वेळ आली की सांगेन मी घरी. ओके, आय ट्रस्ट यू. थँक्स. बाय. बाय.